नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। नागपंचमी आली की कानुले आठवतात। कानुले खायला खूप छान लागतात आणि नागपंचमीच्या नागदेवताला निवेदही आपण कानुल्यांचाच बनवतो। तर आज मी कानुल्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मी कानुले बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे। तर मी घेतलेले आहे 1 वाटी डाळ, त्यानंतर अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। तर मी डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे। कुकरमध्ये मी आधीच 1 तांब्या पाणी टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये मी आता ही डाळ स्वच्छ धुतलेली टाकून घेणार आहे। 1-2 शिट्टी करून घ्यायची। तोपर्यंत मी पीठ मळून घेते। कानुल्यांसाठी गव्हाचे पीठ घेतलेले आहे मी 1 कप। व्यवस्थित असे गाळून घ्यायचे पीठ। त्यानंतर मी टाकणार आहे थोडे मीठ। थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। आपण जसं आपल्या साधी पोळीचं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीमध्ये पीठ मळून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे। पीठ मळीपर्यंत डाळही छान अशी शिजून थंड झालेली आहे। हे बघा, छान डाळ शिजलेली आहे। तर मी आता डाळ आणि गाळून घेत आहे। डाळीमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असते, तर ते पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं। पूर्णपणे डाळ कोरडी करून घ्यायची। हे बघा, मी पाणी पूर्ण काढून घेतलेले आहे। थोडेच पाणी निघालेले आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर मी हे पाणी बाजूला काढून ठेवणार आहे। हे बघा, मी पाणी बाजूला काढून ठेवलेले आहे आणि ह्या डाळीमध्येच मी गूळ मिक्स करून घेणार आहे। गूळ मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि मी ह्या चाळणीनेच पुरण पण गाळून घेणार आहे। हे बघा, ग्लासने मी दाबून असे पुरण तयार करून घेणार आहे। संपूर्ण पुरण गाळून झालेलं आहे। चाळणीला लटकलेलं आहे ते पण मी काढून घेते। नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांच्या घरी कानुले बनवतातच। थोडी वेलची टाकते। नागपंचमीचे भरपूर ठिकाणी नियम पाळले जातात। बघा, पुरण असं छान असं पुरण तयार झालेलं आहे। तोपर्यंत मी चाळणीला पण तेल लावून घेते। अशी स्टीलची चाळण घेतलेली आहे मी कानुले शिजवण्यासाठी। तेल लावून झालेलं आहे। तोपर्यंत मी आता कानुला तयार करून घेते। तर मी छोटा गोळा घेतलेला आहे। कानुला तयार करण्यासाठी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे। जशी आपण निवदाला पोळी लाटतो ना, त्याच प्रकारे छोटी पोळी लाटून घ्यायची आणि थोडी पातळ लाटायची। हे बघा, पोळी झालेली आहे लाटून। त्यामध्ये मी आता पुरण भरणार आहे। पुरण पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकतात, कमी जास्त। जास्त पुरण राहिल्यावरच
कानोला असा छान लागतो खायला। अशा प्रकारे मी आलामकोळ्या आकार तयार करून घेतलेला आहे आणि साईडनी पण पोळी कवर करून घेतलेली आहे। बघा असा कानोला तयार झालेला आहे। मी चाळणीमध्ये ठेवून घेते। तुमच्याकडे नागपंचमीला काय काय बनवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि नागपंचमीला तुमच्याकडे झोके बांधतात का नाही हे पण नक्की सांगा। मी दुसरा पण कानोला तयार करून दाखवते। आधी जसा आपण कानोला बनवला ना तसाच दुसरा पण तयार करून घ्यायचा। आणि तुमच्याकडे काय म्हणतात कानोल्याला हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे बघा दुसराही कानोला तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सर्व कानोले तयार करून घेणार आहे। हे बघा मी सगळे तयार करून घेतलेले आहे। थोडं पीठ उरलेलं आहे आणि थोडं पुरण उरलेलं आहे ते मी नंतर बनवणार आहे। चाळणीमध्ये जेवढे बसले तेवढेच मी आता बनवून घेतलेले आहे। त्यानंतर मी पाणी ठेवलेलं आहे आणि थोडा लिंबू टाकून घेतलेला आहे जेणेकरून पातेलं काळं होणार नाही म्हणून लिंबू टाकून घेतलेला आहे। बघा मी आता वाफ दाबवण्यासाठी एक पॅक असं ताट ठेवणार आहे त्याच्यावरती। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान कमेंट्स करा। हे बघा 10-15 मिनिटं झालेले आहे। कानोले पण शिजलेले आहे। हे बघा किती छान असे फुगलेले आहेत। व्यवस्थित असे शिजलेले आहेत ते मी आता काढून घेते। हे बघा किती छान झालेले आहेत कानोले। तर तुम्ही कानोले कशासोबत खातात ते बघा। तुपासोबत पण आपण खाऊ शकतो, नाही तर दुधासोबत पण खाऊ शकतो आणि गव्हाची खीर बनवतो ना ते गव्हाच्या खिरीसोबत पण आपण कानोले खाऊ शकतो। तर तुम्हाला कानोले कसे वाटले ते नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला